जीवन देतं ते जीवन सांभाळण्याची तुमच्यात हिंमत नसेल तर त्याची हत्या करण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही. गौरी लवकर ये, साहेब आले. आले. अरे आले रे हरी काका. अशी कमिटी असती आतमध्ये जाऊन द्यायची नाही. आधी त्याने उखाणा घेतला पाहिजे, तो बी एकदम दणदणीत. हो हो बाई, सुंदई बरोबर बोलते. एक छान पैकी झकास पैकी उखाणा घे. पहिली मुलगी धनाची पेटी, कौतुकाने म्हणायची आई, अशोकरावांशी लग्न झालं, आता कशाचीच कमी नाही. काही छान उखाणा घेतलाय ना? बरोबर. नाही नाही नाही, हा असला अभद्र उखाणा घेऊन गृहप्रवेश करायचा नाही. दुसरा चांगला उखाणा घ्या. चल सोनाली, दुसरा मस्त पैकी उखाणा घे. सासूबाई मामंजीची राखते मर्जी, गृहप्रवेशाच्या दिवशी अशोकरावांचं सौभाग्य लाभलं, होऊ कशी उतराई. अगं बाई, चला गृहप्रवेश. पलांडा माप. लाजायचं नाही, चला तू. चला चला पटकन. या ताई साहेब या. ये चल. सुखानी नंदा. पुत्रवती भव. सोनाली, हे हरी काका, मी जेव्हा लग्न करून या घरात आले ना, तेव्हा माझ्यासोबतच आले होते. याच्या सांगा खांद्यावर खेळलाय अशोक. अशोक आमच्या लई समजदार. सुखानं राहा, सुखानं राहा. ओ हरी काका, आता राहू द्या. आता ताई साहेबांची काय बी करायचं नाही. काय ताई साहेब? गौरी, आता हिला जरा फ्रेश होऊन जा ना, हिला घेऊन. हा, आता चला की ताई साहेब. तू मला ताईच म्हण. ताईच म्हणू? बर. अशोक, तूही फ्रेश हो, तोपर्यंत जेवणाचं होईलच. आपल्याला सुनबाई चांगली मिळाली. हरी काका, खूप गुणी मुलगी आहे हो, चांगल्या संस्कारातून आली आहे. आता चिंता करू नकोस, सगळं छान होईल. नमस्कार गोपाळराव. नमस्कार. या या गुरुजी, बसा बसा. काय कसं काय झालं लग्न? एकदम छान, एकदम छान. काय सगळे विधी सर्व सोपस्कार अगदी व्यवस्थित पार पडले. काही कशाची कमी पडली नाही. अरे गौरी, जरा गुरुजींसाठी पाणी आण. आणि काय घेणार, चहा कॉफी? काही नको, पूजेची तयारी करतो आणि पूजा आटपून घेऊया म्हणजे अशोकराव मोकळे आणि आपणही मोकळे. काय जानकी आता गुरुजी आलेत. ताईची तयारी चोख असते, त्यामुळे वाड्यावरची पूजा म्हटलं की टेन्शनच नसतं. हो, चला आपण पूजेला जाऊयात. पाणी आण बाळा. आले आले, घ्या की. चला पूजेची तयारी करू. हो, पूजेची तयारी करूया. अशोक, सुनबाई, चला पूजेला. ओम मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. क्षणभर उजळून दीप लुप्त झाले, मन अलगद धुंद झाले. रात ल्याली चांदण्यांचा शेला, तुझ्या रूप तेजाने भिजून चांद गेला. तसं नाही ग, ये बस. हो,
हे आत्ताच फिरायला जाऊन आले ना. हनीमून म्हण ना. हे काय वसुंधरा? पण काय ग, ही मुलगी का पसंत केली? अगं, लाखात एक आहे माझी सुनबाई. घरदार, पैसा सगळं अगदी चांगलं आहे. अगं पण तशा कमी का मुली आल्या होत्या अशोकला? हो ग, पण पण म्हणजे काय ग? अगं, अशोकच्या बाबाची अशी मर्जी होती की जिच्या घरी पहिला मुलगा जन्माला येतो ना, त्यांच्याच घरची मुलगी आपण करायची. नाहीतर काय कमी मुली आल्या होत्या आपल्या अशोकला. हो का? अच्छा, म्हणजे हिच्या घरात आजपर्यंत प्रथम मुलगाच जन्माला आलेला आहे. पण हे झालं त्यांचं मत. पण मला तर बाई आपली मुलगीच फार आवडली होती. तुझं कसलं आलंय आपलं मत? आपण बायका फक्त मम म्हणायलाच असतो. येते ग जानकी, सुनबाई आवडली ग. चल येते. तुला किती वेळा सांगितलं या बाईला घरात घेत जाऊ नको म्हणून? हो, पण घरी येणाऱ्याला नाही म्हणायचं असतं का? एकटी नाहीस घरात तू आता, सोनाली पण आहे. तिच्या मनावर काय परिणाम होईल विचार करतेस का तू? तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला तर या बाईच्या अपमानाची काळजी वाटणार नाही तुला. हा बोल, मी मेल चेक करतो. ओके 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 बाय. अशोक साहेब, काम करता वाटतं. ऑफिस मध्ये आलोय, काम करणारच ना. अहो पण आता आपलं लग्न झालंय ना. आपलं नाही, माझं. तेच रे, आपली एकच बायको आहे ना. सॉरी, तुझी एकच बायको आहे. पण आता हनीमूनचा पिरियड आहे ना. केदारजी, मी हनीमूनहून कधीच परत आलोय. तसे परतले असाल हो, पण लग्नाचे 2 वर्ष हनीमूनचा पिरियड असतो. काय तेही बरोबरच आहे म्हणा. काय झालं अशोकराव? कवितांचं पुस्तक प्रकाशित करायचं म्हणतोय, पण पैसे नाहीत आपल्याकडे. तुला पैशाची काय कमी रे? काय, मी पुस्तक करायचं असं जरी म्हटलं ना तरी आबा घर डोक्यावर घेते. पैशांची गोष्ट तर दूरच राहिली. त्यांना सांगू नकोस ना तू. नाही रे, पैसे आणणार कुठून? तुझा पगार झाला की पहिले पुस्तकाचं काम कर. तसं नाही रे, आमच्या घराण्याची परंपरा आहे. पगार झाला ना की सगळ्यात मोठ्या माणसाच्या हातात द्यायचा आणि तो सांगेल तसा वापरायचा. ते देतील तेवढ्यातच खर्च चालवायला तू काय शाळेत जाणारा मुलगा आहेस? तसं नाही रे. हे बघ, आबानी सगळ्या परंपरा, सगळ्या रूढी अत्यंत कसोशीने पाळल्यात. त्या मोडवत नाहीत. मग बोलणंच खुंटलं रे. एक काम कर, ते जे येण्या जाण्याचा पॉकेट मनी देतात ना, त्यातून पुस्तक प्रकाशित कर. चल येतो मी. झाला पिता पुत्राच्या गप्पा. हो. ऑफिस मधनं आलं की आपण शी गप्पा मारायच्या. आपल्याला एक पत्नी आहे जी आपली वाट बघत आहे. ठाऊक आहे का तुम्हाला? अगं तसं नाही ग. ऑफिस मधनं आलं की असं वाटतं की बॅग भिरकावून द्यावी आणि तुला अशी मिठीत घ्यावी. कोणाला खरं वाटेल का? अगं तू तरी समजून घे, आमचे आबा ऑर्थोडॉक्स आहेत. जुन्या परंपरा, रीतीभाती, जुन्या विचारांची री ओढणार आहेत. पण याच संस्कारांना समाजात आज मान आहे. अहो, मी मस्करी करत होते. तुम्हाला राग आला? राग नाही, आबांचा आदर वाटतो. पण किती मनस्वी स्वभावाचे आहात तुम्ही. अगदी कविराज. कविराज? पापणी लवता होतो अंधार, स्वप्नांचा गाव होतो तयार. मी राजा आणि ती राणी, गाई वनराई छेडी ती तार. अगं पण ही कविराज मिलिंद यांची कविता. आणि कविराज मिलिंद म्हणजे माझे पती राज. तसं नाही ग, पण आबांना आवडत नाही म्हणून. आणि मी आबांना सांगितलं तर असेल सांगायचं तर माझी एक अट आहे. काय? आईस्क्रीम? साडी? कानातलं? नाहीच मुळे. मग तुमच्या सगळ्या कविता मला वाचून दाखवायच्या. मान्य? अगदी मान्य राणी साहेब. चला. नमस्कार करतो दादा. इथं का आलास तू?
माझ्या अशोकचं लग्न झालं राहवलं नाही रे. तू विसरलास तुझ्या लहान भावाला. का मुद्दाम टाळलं हा? शेवटी काका यांना त्याचा मी. वाद झाला. नाते जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. ज्याला या घराण्याची रीत भात संस्कार त्याच्या मर्यादांचं उल्लंघन करतो त्याला या घराण्याचा वारसदार होण्याचा हक्क नाहीये. चालता हो इथून. दादा मी इथे सुनबाईला आशीर्वाद द्यायला आलोय. तुझा आशीर्वाद? अरे तुझी सावली सुद्धा पडू देणार नाही सुनवाईवर. अशा अवस्थेत तू इथं आलायस? शी. दादा इथे यायची हिंमत होत नव्हती म्हणून थोडीशी. शिव 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 शिव. अरे घराण्याच्या परंपरा मोडल्यात तू. घराच्या नियमांचं उल्लंघन करतोयस तू. यापुढे तुझं तोंड देखील बघायचं नाहीये मला. अरे कोण कुठली मुलगी सून म्हणून घरात आणलीस आणि आता मागच्या जन्मी कुठलं पाप केलं होतं तुझ्यासारखा भाऊ मिळाला मला. आणि मी कुठलं पाप केलं म्हणून मला घराबाहेर काढलंस तू? माझ्या सुनेला मुलगी झाली. पहिली मुलगी झाली तरी सांगितलं होतं काळजी घे म्हणून. घराण्याची परंपरा मोडली. यापुढे एक अक्षर ऐकून घेणार नाही. गेट आउट. चालता हो इथून. जातो मी. चालता हो इथून. हो हो. हा हा बोल. अरे तुला सांगितलं ना 1 लाख रुपये प्रकाशकाला दिले तरी तो पळून गेला. अरे वा आव्हाना कळत काय करू मी. हे बघ अशोक मला अजून मदत हवी आहे. थोडे पैसे हवेत मला. बरं काय झालं ग गौरी? अहो आई रात्रीच नेलं तर वैशालीला. नंबर लागला होता ना पण. वय तर परवा. ठीक आहे बर्फी. अरे बर्फी. सुनबाईला मुलगा झाला. अहो भाऊजी आम्ही आता वैशाली बद्दलच बोलत होतो. हो का? काय झालं? बहिणी मुलगा झाला. कशी आहे वैशाली? नॉर्मल डिलिव्हरी झाली. मुलगा झाले आणि बर्फी? मुलीची हौस होती आम्हाला. देवाची मर्जी. जे दान दिलं तेच मोठं. हो बरं रामनारायण काय? आमच्या शुभेच्छा तुझ्या सुनबाईला सांग. आणि बाकीच्यांना मिठाई वाटायची असेल ना तुम्हाला या. बरं येतो मी. काय झालं ग सोनाली? अव दमा व्हायचं आहे. त्याचं काय आहे? लग्न झालं की असं व्हायचं. अगं बाई माझ्या मुलीच्या लक्षातच आलं नाही ग. आता लाड प्यार काही करू नका. ताबडतोब डॉक्टरकडे नेऊन द्या. चेकअप करा. अरे हरी काका हॅलो हॅलो. लवकर ये. अशोक कुठे? गॅरेज मध्ये. ताबडतोब त्याला इकडे बोलवून आण. जा. आणि बघा डॉक्टर मुकाशींकडे घेऊन जा. अशोकला सांगतो मी घेऊन जायला. ताबडतोब चेकिंग करून घ्या. डॉक्टर आपले फॅमिली डॉक्टर आहेत कळलं. सर्व रिपोर्ट व्यवस्थित मिळतील. अरे हरी काका सर्वांना पेढे वाटायला सुरुवात करा. जरा आराम करून घ्या. चला चला. आतमध्ये चला. बाईसाहेब आता स्वतःची काळजी घ्यायची बरं का. आणि जास्त दगदग करायची नाही. सोनाली या बया साहेबांना वाट गोड बातमी कळलीये. वा 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 वा. आधी फ्रेश होऊन या बरं. नाही असं कसं. सोडा आधी जाऊ ना बरं. बरं ठीक आहे आंघोळ करून येतो. अगं गौरी काय करतेस? कुठं काय? मग रडतेस काय? अरे काका तू येडा की खुळा.
तुला दिसत नाही व मी कांदे चिरते ते. आणि त्यात मला येडीला असं रडलं झालं तरी काय, तू बी ना. घे पेढे. मला 2. 2 काय 4 घे, पण रडू नकोस. आता असं वाटतं का कधी त्या बाळ गोपाळाचे पाय दुडदुडू अरे लागतात. बस बस बस. काय मजा आहे ना. खरंच काका, अगदी छान मजा येणार आहे. घर कसं एकदम आनंदित होऊन जाणार आहे. या घराला कोणाची नजर ना लागो. काका, तू बी ना असं खुल्यामध्ये काय बी बोलू नको. अरे देवावर विश्वास ठेव, सगळं काय एकदम व्यवस्थित होऊन जाईल. काय आता मी तुला पेढे दिले ना, तर तू मला पेढा दे. माझ्याकडे तुला गोड गोड पेडा, खा तू बी. पेढ्याला रक्त. अरे खरं की काका, पोट कापलं माझं. अरे देवा, आता काय करू. मी पण बाई येण्यासारखी, माझ्या मेरीचं लक्षच नव्हतं. अरे देवा, किती रंगात दिसतंय. डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, सगळं ठीक आहे म्हणाले. थोडी काळजी घ्यायला सांगितलीये. काय काय मुलगाच आहे ना? एवढ्यात कसं कळेल हो? अरे सायन्स एवढं पुढे गेलंय आज, कळत नाही? असं कसं की कळेल? दैव देव रीत बात हेच खरंय. आमचे बाबा म्हणायचे वंशाला दिवा मिळाला नाही तर पूर्वज नरकात जातात म्हणून. मला मोक्ष मिळायला हवा असेल तर त्याला मुलगाच व्हायला हवा. किती विचार करताय हो तुम्ही? सगळं ठीक होईल व्यवस्थित, त्या देवाचीच मर्जी. देवाची मर्जी नाही, कळलं? अगदी तुमच्या वंशाला दिवा मिळणारच आहे आणि सोनालीला मुलगाच होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. झोपा बरं तुम्ही शांतपणे. माझी काळजी करू नका, तुम्ही झोपा. झोप उडायची वेळ आली माझी. काय किती काम करणार आहेस? अहो, शक्य तेवढी कामं करायला हवी, तेवढाच व्यायाम होतो. का व्यायाम करून काय बॉडी बिल्डर होणार आहेस का? अच्छा, तुम्हाला खात्री आहे की मुलगाच होणार? मुलगाच होणार आणि त्याचं नाव मी रोहितच ठेवणार. रोहित? हो, अशोक नाव मला आवडत नाही. आबाने ठेवलं म्हणून, नाहीतर मी नक्कीच बदललं असतं. पण मुलगा झाला तर नाव रोहितच ठेवणार. बरं, मुलगा झाला तर रोहित आणि मुलगी झाली तर वंशिका. वंशिका ठीक आहे, पण मुलगा झाला तर बरं. हा मोल. हो हो, पुढच्या महिन्यात नक्की करू. हो, अगदी नक्की करू. बर. काय झालं हो? काय नाही, ऑफिसच मॅटर आहे, विशेष काय नाही. बाळराजे झोपलेच वाटतं. नाही, अजून नाही. हो बाळराजे, झोपा ना. तुम्ही झोपल्याशिवाय आम्हाला झोपता येत नाही. तुम्ही झोपा, तुम्हाला कोणी अडवलंय? अरे बाळराजे झोपल्याशिवाय आम्हाला मस्ती करता येत नाही. आता मस्ती करायचीही नाहीये. देवा, तुम्हाला सर्व काही दिलंस. चांगला नवरा, घर, मुलगा, सून भरभरून दिलंस मला तू. म्हणूनच मन कातरतं. यापुढे संसार असा चालवा हीच इच्छा आहे. तुझ्यापासून काय लपलंय? यांचा स्वभाव असा, त्यामुळे सोनालीच्या पुढे वंशाचा दिवास दे. देवा, मला नातू दे. कधी एकदा तुम्हाला हाक मारेल असं झालंय. कशी हाक मारेल तो? देवा, जशी तुझी मर्जी, मला माफ कर हं. काय अशोकराव? ये केदार. सरकार, काय चाललंय? काय होणार? काय करणार? ऑफिस मध्ये आलोय, काम करणार. अरे वा, ऑफिस मध्ये काम करतोस? ग्रेट. पण मला सांग, कंपनीने पगार वाढवला की नाही तुझा? नाही रे बाबा, कंपनीचे प्रॉब्लेम काही संपत नाहीत. ते कंपनीचे आपल्या नशिबाचे प्रॉब्लेम आहेत रे. नशिबात नुसती रड आहे. जन्माला आलो तेव्हा वडिलांच्या नोकरीची प्रॉब्लेम,
शाळेत अभ्यासामुळे प्रॉब्लेम, कॉलेजमध्ये मुलींमुळे प्रॉब्लेम आणि ऑफिसात कामामुळे प्रॉब्लेम. मला वाटतं तू स्वतःच एक प्रॉब्लेम आहेस. ते झालंच रे. पण अशोकराव, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? लोन का काढताय कंपनीतून? अरे एका माणसाकडून 1 लाख रुपये घेऊन मी प्रकाशकाला दिले कवितांचं पुस्तक करण्याकरता. ते पैसे घेऊन तो पळून गेला. मी परत 1 लाख रुपये घेऊन दुसऱ्या प्रकाशकाला दिले. आता तो म्हणतो अजून 50,000 रुपये द्या. अडून बसलाय. करणार काय? साधं कवितेचं पुस्तक छापायला एवढा खर्च? कारण ते फक्त पुस्तक नसणार आहे. त्याचं प्रत्येक पान म्हणजे एक काव्य आहे. त्याची छपाई उत्कृष्ट असेल, त्यातल्या प्रत्येक पानावर एक चित्र असेल, त्यातनं प्रत्येक काव्याची अनुभूती मिळेल. मन स्वप्नांच्या गावाकडे जाईल. पण आता ते शक्य नाहीये. मी आता त्या प्रकाशकाकडून 1 लाख रुपये घेणार. 1 लाखाचा लोन ऑफिसमधनं घेणार आहे आणि 2 लाख रुपये अमोलला परत देणार आहे. पण तुझं स्वप्न काय रे? आता मी बाबा होणार आहे. कदाचित माझा मुलगा माझी स्वप्न सत्यात उतरवेल. अशोक, हेच तर चुकतं आपलं. तुझ्या वडिलांची अपूर्ण इच्छा ते तुझ्या खांद्यावर टाकून पूर्ण झालेल्या बघतात. तूही तेच करतो आहेस. येणारं बाळ कोण असेल ह्याची काहीच कल्पना नसतानाही नकळत का होईना तू स्वतःची स्वप्न त्याच्यावर लादतो आहेस. मला वाटतं तुझं स्वप्न तूच पूर्ण करावंसं. आता हिंमत होत नाहीये. नंतर पाहू. माझी काही मदत लागली तर सांग मला. म्हणजे मी मदत करायला कसा नालायक आहे हे तुला पटवून देईन काय? घरची लक्ष्मी आहेस तू. या घरावर पूर्ण नियंत्रण तुझंच हवं आहे. काय घडामोडी होतात, काय नेमकं तुझं लक्ष हवं. माहिती आहे मला. काय झालं तेवढं मला सांगा. सुनबाईला कितवा महिना आहे? 5वा. 5वा लागला ना? हो. मग सोनोग्राफी केलीस तू? उद्याच डॉक्टरांकडे जाणार आहोत. अपॉइंटमेंट मिळाली आहे. माझं लक्ष आहे सगळीकडे व्यवस्थित. सोनोग्राफी झाल्यानंतर मला कळलं पाहिजे तिला मुलगा होणार आहे म्हणून. काहीतरीच काय बोलता आहे. गर्भलिंग परीक्षा करणं, तपासणी करणं कायदा आणि गुन्हा मला आहे. माहिती आहे गुन्हा आहे ते. त्या कुठल्या तरी टुकार कायद्यापेक्षा मला माझे पूर्वज महत्वाचे आहे. त्यांना मुक्ती मिळायला हवी आहे. अहो पण नाही बिन नाही. मला मुलगा व्हायला पाहिजे अँड दॅट्स ऑल. झोपा आता. पांघरून एकच आहे. अरे देवा, किती वेळ लागणार आहे जेवणाला? अरे किती वाजले रे देवा? बाईसाहेब म्हणतील, गौरे इतक्या वेळ काय करत होती? अगं बाई, आज उशीरच झाला बाई. आईसाहेब, हं? इतक्या वेळ कुठे गेला होता तुम्ही? अगं त्या मोहित्यांच्या मुलीला बघायला येणार होते. माझे दूरचे नातलग आहेत ते. त्यांनी बोलवलं होतं म्हणून गेले होते. अगं आपली सोनाली कुठे आहे? ताईसाहेब ना हं? वर रूम वर गेल्यात. त्याचं काय झालं, अशोक दादा आले ना हं? म्हणून त्याच्यासाठी चहा घेऊन गेल्यात. अशोक आलाय? होय, आता झालेत. बरं आईसाहेब, जरा दमा. मी ना तुम्हाला चहा देते बरं का? हा घ्या. मस्त झालाय चहा. सोनालीने केलाय ना? अगदी चव आहे ना मुलीच्या हाताला. नाहीतर ती सुशी, बाप रे, चहा सुद्धा करता येत नाही तिला. या बया, काय झालं? अहो दिवाला आला विसरले की मी. सोनालीने पण नाही लावला दिवा. त्याचं काय झालं आईसाहेब? हं? ताईसाहेबांना मीच मना केलं. का बरं? आज ग्रहण आहे ना व, म्हणून मीच म्हटलं आज बाहेर जाऊ नका. माझ्या मेलीच्या ना लक्षातच राहत नाही. अगं कधी लागते पण ग्रहण? माझ्या मते अजून अर्धा तास आहे ना. मी पटकन दिवा लावून येते हा. आणि तुळशीला पण दिवा लावून येते. आलेच पटकन हा. देवा, सुटले रे एकदाची. अशोक, 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 अशोक कुठे आहे? काय काय झालं? झालं म्हणजे अशोक कुठे आहे? पण काय झालं तरी काय? अरे आबा काय झालं काय? ज्या गोष्टीची मला भीती होती ना तेच झालंय. मी आजोबा होणार आहे.
पण मुलगी होणार आहे तुला. यापुढे मला काही ऐकायचं नाहीये. यावर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे अबॉर्शन. काय बोलतोय आबा? अहो अबॉर्शन. सोनालीच्या जीवाला धोका आहे. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, या घरात फक्त मुलगा जन्माला यायला हवा. आणि केवळ या गोष्टीसाठी म्हणून हिचं लग्न तुझ्याशी लावून दिलं होतं. कारण हिच्या खानदानात मुलगा जन्माला येण्याची परंपरा आहे. या गोष्टीचं तुला काय आश्चर्य वाटतंय? पण मी पहिल्यापासून सांगत होतो, याला अबॉर्शन शिवाय दुसरा मार्ग नाही. मग आता मी तुमची मतं तुम्हाला विचारलेली नाहीत. या घरात मी जे सांगेन तेच होईल. अशोक, तुझ्या भावना मला समजतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, भावनांपेक्षा कर्तव्य जास्त श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सांगतो, या घरात जर मुलगी जन्माला आली तर मी जिवंत नसेल. सोनाली, 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 माझं ऐकून घे. सोनाली, प्लीज माझं ऐकून घे. दूर व्हा, हात लावू नका मला. मी माझ्या बाळ येणार नाही सांगून ठेवते. ऐकून प्लीज माझ्या बाळाला मारू नका हो. हात लावू नका मला. सोनाली, ऐकून घे. सोनाली, ऐकून घे माझं. माझ्या बाळाला मारू सोनाली, ऐकून नका. घे. माझ्या बाळाला मारू नका. ऐकून घे माझं. हात लावू नका मला. काय- दूर काय- व्हा, दूर व्हा. सोनाली, ऐक. काही झालं तरी मी माझ्या बाळाला, माझ्या मुलीला जन्म देणारच. मी माझ्या वंशिकेला जन्म देणार. मी माझ्या वंशिकेला जन्म देणार. चला आपण हिला पाळण्यात घालूया का? टाळ्या नको वाजवूस. नाव ठेवायचं काम तुझं आहे. आत्या आहेस ना तुझी. चल ये. या बाया म्या नाव ये. ठेवायचं. हा, मग अशोक दादा आहे ना तुझा. भाई बरं आई साहेब, काय नाव ठेवायचं ताई साहेब? काय झाकणाव सांगितलं? बाळाचं नाव आहे वंशिका. वंशिका. काय करतेस ग तू? लक्ष कुठे आहे तुझं? अहो तिची काहीच चूक नाही. मीच तिला पाणी आणायला सांगितलं होतं. हो, चूक तुझी नाही, चूक तिची नाही, चूक माझीच आहे. करताय चुका तुम्ही, बघतोय आम्ही. त्यात काय एवढं झालं? कपडे बदला. हो, तेवढंच काम आहे. ते सांगायची गरज नाहीये. जातोय मी आपल्या देवळात. कुठे चालले तातोबा? देवळात चाललोय भजनाला. मी येऊ? काही नको, तिथे तरी सुखाने जगू द्या मला. आई कुठे आहे तुझी? आई ना किचन मध्ये. बोलू का? तुझं जेवण झालं? नाही. का बरं? आई ना आज भजी करणार नाही. अच्छा, असा बेत आहे तर. हो. आणि आजी मला आई ना पहिली भजी देणार नाही. हो? आणि तू मला आणून देणार? नाही. हं? घरचे मोठे आजोबा आहेत ना, म्हणून आधी त्यांना मग तुला. पण काय ग आजी? काय ग? बघ ना, आजोबा माझ्याशी बोलत का नाही? ते सारखे रागवतात मला. जाऊ दे, आपण त्यांचं नाव देवबाप्पाला सांगूया. देवबाप्पा त्यांना शिक्षा करेल. मन पाखरू काही सुचत नाही. मनात ते शब्दात व्यक्त होत नाही. वंशिका झाल्यापासून हे सगळं असंच व्हायला लागलंय. आबा म्हणतात ते खरं आहे. बाबा भजी. ठेव. बाबा तुम्ही काय करता? कविता लिहितोय. कविता म्हणजे पोयम? मला सुद्धा येते पोयम म्हणू.
नको, आईला सांग. बाबा तुम्हाला आवडेल, फक्त 2च मिनिट. जॉनी जॉनी एस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईस नो पप्पा. वंशिका, वंशिका काय झालं तुला? का रडतेस? वंशिका, कोणी काही बोललं का तुला? आई, आजोबा आणि बाबा माझ्याशी असे का वागतात? असे म्हणजे? काय ग, मी त्यांना आवडत नाही का? कोणी काही बोललं का तुला? आई, माझ्याशी दोघेही बोलत नाही. मी आजोबा आणि बाबांना आवडत नाही. मी कुणालाच आवडत नाही. मी वाईट आहे. मी मेली तर बरं. वंशिका, असं नाही बोलायचं बाळा. खबरदार अशी बोललीस सर. नाही ना बोलणार असं? नाही आई, मी नाही आवडत कुणाला. असं नाहीये बाळा. हे बघ, कोणी आपल्याला आवडावं हे आपल्या हातात नसतं. पण ज्या लोकांना आपण आवडतो आहे त्यांना आवडेल असं वागणं तर आपल्या हातात असतं ना. म्हणजे बघ, आजोबांना तू नाही आवडत, तर तू त्यांना आवडेल असं वागलीस तर त्यांना हळूहळू तू आवडायला लागशील. आणि असं रडण्याने काय होणार आहे सांग बरं? उलट कठीण परिस्थितीत धीराने काम करायचं असतं, कळलं? असं मुसमुसू रडायचं नसतं. पण त्यांना मी का आवडत नाही? असं काही नाहीये बेटा. हे बघ, मला तू खूप आवडते ना, आणि आजीची तू तर एकदम लाडकी आहे. हे काय कमी आहे का तुझ्यासाठी? सांग बघू मला. म्हणजे मी खरंच आजोबा आणि बाबांना आवडत नाही? असं नाहीये बाळा. हे बघ, त्यांचे काही विचार आहेत आणि ते बदलायला थोडासा वेळ जाईल, हो की नाही? तोपर्यंत रडायचं नाही, जोर जोरात हसायचं. हस बघू. रडणार नाहीस ना? नाही. आणि तू रडलीस ना तर मी पण रडेल. नाही आई, आता मी कधीच रडणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. आय लव्ह यू आई. आय लव्ह यू बच्चा, माझं शो नाव. काय रे म्हाताऱ्या, रथाने डोलांटा येत नाही का? मिस्टर, चूक तुमचीच आहे. माझी चूक आहे? हो अरे ऍक्सिडेंट झाला बघ. चल चल. माझी चूक? हो, ते व्यवस्थित रस्ता क्रॉस करत होते, तुमचीच गाडी मध्ये आली. माझी बहीण नवीन आहे, गाडी शिकत होती. तुम्ही यांच्या कोण?
अच्छा, म्हणजे ज्यांना कोणी असेल तरच तुम्ही माफी मागणार का? तुमचा काय संबंध? माझा संबंध तुम्हाला माहित नसेल तर सांगते. सुजाण नागरिक म्हणून काही माणसं असतात, कळलं? माफी मागा यांची. माफ करा बाबा, तुम्ही यापुढे रस्ता क्रॉस करताना गाडी नीट बघत जा. या बाबा. चला बाबा चला. हा हा हो हो हा हा नेतो. गाडी शिकत असताना पुढे एल लावायचं असतं. हं? हे लक्षात ठेवा. हं? चला लवकर. काय किती वेळ वंशिका. अगं काय किती उशीर? सॉरी अरे, ट्रॅफिक मध्ये अडकले होते. ट्रॅफिक मध्ये? अगं तिकडे अनाउन्समेंट झाली नाटकाची. काय? चल चल लवकर चल, मेकअपला चल, बसूया. चल. चल काय अनिता? ए अनिता, हा अगदी निशब्द. काही नाही रे, सगळे जण मला अपशकुनी समजतात. मी कुठल्या चांगल्या कामाला गेले ना की ते वाईटच होतं. सगळे मला अपशकुनासारखे वागवतात. खरंच मी खूप अपशकुनी आहे का रे? अनिता, मी तर म्हणेल तू जगात सगळ्यात चांगल्या पायगुणाची आहे. आणि या समाजातल्या उपऱ्या लोकांकडे ना आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही. लक्ष न दिल्याने सत्य बदलणार आहे का? तुला सांगतो, हे सगळे आपल्या मनातले चाळे आहेत, चाळे. बरं ते सगळं जाऊ दे. मी तुला एक उदाहरण देतो. एक्झाम्पल म्हणजे सत्य घटना. एकदा खूप जोरदार पाऊस पडत होता. तिकडे तिकडे वारा वाहत होता. समाजातली खूप मोठी मोठी मंडळी एका आडोशाला उभी होती, त्या पावसापासून स्वतःचं रक्षण करण्याकरिता. तेवढ्यात एक विधवाबाई तिथे आली, आपल्या लहान मुलाला घेऊन. पाऊस अजूनच वाढला. आभाळ फुटल्यासारखा कोसळू लागला. तेवढ्यात एका माणसाची नजर त्या बाईवर पडली आणि तो म्हणाला की ही जी विधवा आहे ना इथे, तिच्यामुळे हा पाऊस जास्तच वाढतोय. त्या पांढऱ्या अवदसाला इथनं पाठवा, काय? म्हणजे हा पाऊस लगेच थांबेल. ती बाई त्यांना म्हणू लागली की नो, असं काही नाही. ती सगळी माणसं तिला शिव्या घालू लागली, हाकलू लागली तिथनं. तेव्हा ती म्हणाली की मी एकटे असते ना, हे आता लगेच निघाले असते, पण पण माझ्याकडे वर हा ताना आहे ना, त्याच्यासाठी म्हणून पाऊस थांबला की मी लगेच जाते. पण नाही, कुणालाही तिची दया आली नाही. सगळ्यांनी तिला शिव्या घातल्या आणि हाकललं. काय? आणि जेव्हा ती बाई तिथनं गेली ना, तेव्हा त्या बाईचा आक्रोश त्या पावसापेक्षा पण जास्त होता. आणि तुला माहिती आहे अनिता, त्याच्यानंतर काय झालं? काय? जेव्हा ती बाई तिथनं गेली, त्याच्या 10 सेकंदात तिथे 20 कोसळली आणि सगळी माणसं तिथेच मेली. याचा अर्थ माहिती, जोपर्यंत ती बाई तिथे होती, तिची पुण्याई तिथे होती, तोपर्यंत 20 तिथे यायला धगत होती. त्या बाईच्या पुण्याई सकट जेव्हा ती बाई तिथं गेली ना, तेव्हा उरलेल्या कर्मठांवर 20 पडायला 1 सेकंद सुद्धा लागला नाही. म्हणून सांगतो अनिता, जगामध्ये फक्त आपले कर्म चांगले पाहिजे. आपले कर्म जर चांगले असेल ना, तर जगामध्ये प्रत्येक गोष्ट चांगली होते. तू बरोबर म्हणतोस रोहित. मीही या समाजाविरुद्ध लढणार. माझ्यावर कुणीही प्रेम केलं नाही तरी चालेल, पण मी सर्वांवर प्रेम करणार. समाजातल्या रूढी, परंपरा, शगुन अपशगुन
या सगळ्या अंधश्रद्धांना समाजापासून दूर लोटणार. रोहित, पण तू माझी साथ देशील ना? अनिता, मी आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझ्यासोबत आहे. अगदी तुझ्यासोबत. खरंच मजा आली ना? रॉकिंग. नाटक करण्याची नशाच काही और असते ना. वंशिका, काँग्रेस. हे अवॉर्ड माझ्या एकटीचं नाहीये, तुझंही आहे. हो, पण तरी आपण एकमेकांना फॉर ग्रँटेड धरायचं नाही म्हणून असं बोलायचं. ओके? हे, तुला ही काँग्रेस. ए, थँक्यू. हा, रोहित, मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. गुड न्यूज तुझ्याकडून आता? हा. वंशिका, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तूने मेरे विश्वास का घात कर दिया. शट अप रोहित. ओके 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 त्या ड्रामा मधून आता बाहेर पड. हा, ओके ओके सांग. ऐक ना, हम्म, तुला ना माझ्या कवितांच्या संग्रहाबद्दल सांगायचं होतं. हम्म. मागच्याच आठवड्यात ना एका प्रकाशाचा फोन आला होता. काय सांगतेस? ते म्हणाले तुझ्या कविता आम्हाला दे, मी त्या प्रकाशित करतो म्हणून. मी लगेच त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी ना मला एका कवितांचा संग्रह दाखवला होता. काय सुंदर कविता होत्या त्या, आणि त्याचं जे डिझाईन होणार होतं ना, सिम्पली ग्रेट. होणार होतं म्हणजे? म्हणजे ते डिझाईन तयार होतं, हा. पण ते प्रिंट झालेलं नव्हतं. आणि त्याच्या खालती नाव काय होतं माहितीये? काय? कवी मिलिंद कवी मिलिंद? उर्फ अशोक पटवर्धन. तुझे बाबा कवी? मलाही पहिल्यांदा धक्काच बसला. म्हणजे ते कविता वगैरे करतात हे मला माहिती होतं, हा. पण सिरियसली त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होईल हे मला माहिती नव्हतं. कमालच झाली. तरी पण तुझे बाबा फार रफ आहेत ना? नाही म्हणजे त्यांच्या प्रेम कविता कशा असणार माहितीये? हं? तरी मी येणार, हं? तुझी वाट बघणार. बस स्टॉपवर मी तशीच वाट बघत राहणार. तू येणार का स्पष्ट सांग, नाहीतर मी कोणीतरी दुसरी बघणार. हे रोहित, this is too much, हं? ओके 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 ओके. बरं, पुढे काय झालं? मला असं वाटतंय की माझ्या पुस्तकांचं प्रकाशन आणि त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन एकाच दिवशी व्हावं. वाव. प्रकाशक सुद्धा हेच म्हणतायत. त्यांनी कार्यक्रम सुद्धा ठरवलाय. बापरे. काय झालं? नाही म्हणजे तुझा प्रकाशक सॉलिड डेअरिंग बाज आहे. रोहित, हे, 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 म्हणजे काय? नाही, नाही, हे बघ, नाही, नाही, म्हणजे थांब, हे, रोहित. ऐक, हे बघ, काय? हे बघ, हे बघ, मी काय, नाही, नाही, अगं, मी काय सांगतो, नाही, मला अगं, ऐकायचंय, बघ, सांग, बघ, सांग, मला काय, सांग. अगं, नाही, हे बघ, मी तुला काय, अगं पल्लवी, कशी आहे? बरी आहे. कॉंग्रॅट. थँक्स. कॉंग्रॅट. थँक्यू. वंशिका, मला तुझ्याशी काही बोलायचं. वंशिका, नाही म्हणजे तुम्ही बोला, मी जरा कॅन्टीन मध्ये आहे. तुझं झालं की मला सांग. बाय ओके, बाय बाय. पल्लवी. काय झालं पल्लवी? गोष्ट अशी आहे, हे आमंत्रण मला कशाला पाठवलंय? खिजवायलाच असणार. माझ्या कविता कधी मी छापू शकलो नाही ना. या पुस्तक प्रकाशनाला तुम्हालाही बोलवले. प्रमुख उपस्थिती कविराज मिलिंद. तुम्ही जाणार आहात बाबा? मलाही यायचंय. मलाही भेटायचं त्या कविराज मिलिंदला. तुला काय कळतं कवितांमधलं? असो अंधार केवढाही, मनात प्रकाश लख्ख पडेल. काट्यावरती चालतानाही कवी मनात फुल उमले. कवीच्या आयुष्यात फुलतात फुले, कवीचं आयुष्य मात्र काट्यांवरच चाले. शून्य मन बघते आकाश, कधीतरी सत्य होईल आभास, की आभासच जीवन समजून जगायचं. रोज कोसळत नाही पाऊस, तरी वाट बघत राहायचं. 2 रात्रींमधला एक दिवस हा अविचार आहे. मी म्हणते 2 दिवसांमधील एक रात्र इझिली मॅनेजेबल आहे. शून्य मनाने बघू नका आकाश, त्याला नवी उमेद द्या. पाठीवर हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा. वा,
वा वंशिका, पारंपरिक कवितेची चौकट जरी सोडली असलीस तरी तुझ्या भावना शब्दातून पुरेपूर व्यक्त होतात. आय एम सरप्राइज्ड अँड प्राऊड ऑफ यू. मला माहितीच नव्हतं माझ्या घरातच इतकी प्रगल्भ प्रतिभेची धनी आहे आणि माझी स्वतःचीच मुलगी. शाबास. कधी कधी निगेटिव्ह विचारसरणीने आपण केवढ्या मोठ्या आनंदाला मुकतो नाही. 2 दिवसात 1 रात्र सहज शक्य आहे. बाबा, आज इतक्या वर्षात पहिल्यांदा तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला. सॉरी रसिका, मी फक्त विरोधाला विरोध करत होतो. तुझ्या आईचा राग तुझ्यावर काढत होतो. बेटा सॉरी. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत वांशिका रोहित यांच्या एक पायगुण एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे तर वांशिकाला उत्कृष्ट अभिनेत्री आणि रोहितला उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक जाहीर. शेवटी एकांकिकेचं नावच आहे पायगुण. वांशिकांना पूर्ण नाव द्यायला हवं होतं. हे काय नुसतं वांशिका? कुठल्या घराण्याची हे कळायला नको? पूर्ण नाव दिलं नाही ना वंशिकाचं? नाहीतर काय? कोण काय काय कुठली बातमी? काय कुठली बातमी? तेच जे तुम्ही वाचताय. कुठे काय वाचतोय? कुठली बातमी? अच्छा, हा, कुठली बातमी? वंशिकेला अवॉर्ड मिळाल्याची. काय असल्या फालतू बातम्या मी वाचत नाही. अच्छा, हो का? हो तुम्हाला चहा आणू? हो. आतल्या पानावर मुलाखतीत नाव संपूर्ण आलंय तिचं. साहित्याच्या इतिहासात असं प्रथमच घडत असेल की एका मुलीनं वडिलांना प्रोत्साहन दिलं असेल. वंशिका पटवर्धन हिनं आपल्या वडिलांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करून एका प्रतिभावंत कवीला जगासमोर आणलं आहे. थँक्स. आभारी आहे. थँक्स. थँक्यू. तुझ्या मदतीशिवाय हे जमणं अशक्य होतं. कमाल केलीस तू वंशिका. मी तुझा जन्मोजन्मीचा ऋणी आहे. बापाची कर्तव्य पण तूच पार पाडलीस. मला जे करायचं ते तू केलंस. माझी सगळी स्वप्न सत्यात उतरवलीस. मला कधी वाटलंच नव्हतं असं होईल. नाही बाबा, असं नका म्हणू. मी मुलगी आहे म्हणून तुम्ही असं म्हणताय. जर का मी मुलगा असते ना तर तुम्हीच म्हणाला असतात की माझी सर्व स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण करावीत. बाबा, मुलगा असणं किंवा मुलगी असणं हे गरजेचं नाहीये. तर माणूस म्हणून तुम्ही कसे जगता हे जास्त गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की त्याने जास्त फरक पडतो. बाबा, हा रोहित माझं कली. कॉंग्रॅट्स. अच्छा, तुझ्या नाटकातला ना? हो. काय नाव म्हणाले? रोहित. थँक्यू थँक्यू. सर, मला कवितेतलं असं काही कळत नाही, पण तरी मी तुमच्या कविता वाचणार आहे, पण एका अटीवर. बोल. पार्टी पाहिजे. अरे नक्की, तू सांगशील ते. आणि पार्टीमध्ये फक्त आपण चौघेच, म्हणजे तुम्ही, वंशिका, मी आणि सोनाली आंटी. तुमच्या नव्या पिढीचं चांगलं आहे. चूक झाली तरी पार्टी, आनंद झाला तरी पार्टी, दुःख झालं तरी पार्टी. अरे पण आंटीला कोण आणणार? ते तुम्ही माझ्यावर सोडा. ओके, डन. डन. आजी चहा. आजोबा, मला नकोय चहा. तू का आणलास? तुझ्या आईला आणायला सांगितलं होतं ना? आईच्या मुलीने आणला. नकोय मला. अगदी मस्त झालाय चहा. सोनाली सारखी चव आहे ना तुझ्या हाताला. सोनाली सारखी चव आहे पोरीच्या हाताला. हल्लीच्या पिढीचा वेगच जबरदस्त आहे. आपण ज्या गोष्टीचा नुसता विचार करून दमतो ना, त्या गोष्टी मुलं एका दमात करू शकतात. जग फार बदलत चाललंय. मुलगा मुलगी असा भेदभावच राहिलेला नाही. मुली मुलाने एवढ्याच ताकदीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. खरं सांगायचं तर मुली जास्त आपल्या वाटतात. मुलं आजकालची आई वडिलांना फक्त गार्डियन समजतात.
तुम्ही हे द्या ते द्या करीत येतात ती लोक, आणि नंतर हे तर तुमचं कर्तव्य होतं म्हणतात. त्या मानाने मुलींमध्ये भावना तरी असतात. खरं सांग केदार, कौशिकाने जे काय केलं ते कुठल्या मुलाने केलं असतं का? मी किती मूर्ख होतो. वंशिकाला जन्म दिल्यापासून सोनालीशी बोलणं टाळलं. जेव्हा उठाल तेव्हा पहाट समजावी माणसाने. आतापासून अशोक नव्याने सुरुवात कर. वंशिकाचा वडील म्हणून, सोनालीचा नवरा म्हणून. जरा जगात हॅलो रोहित, बोल वंशिका. तुला पल्लवी माहितीये ना? कोण पल्लवी? पल्लवी रे, असं काय करतोस? तू तर असं म्हणतेस तसं मुलींची नावं मला पाठच असतात. अरे तीच नाही का त्या दिवशी कॉलेजच्या बाहेर भेटली होती ती? अच्छा 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 अच्छा, ती आमदार परवांच्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केली ती? हो तीच. अरे तिचा सकाळी फोन आला होता, अर्जंट बोलवलंय तिने मला. आमदारांच्या बंगल्यावर भेटायला जाते. का काही प्रॉब्लेम? तसंच वाटतंय काहीतरी. पण वंशिका तू एकटी जाणं. रोहित, आय विल बी ऑल राईट. ओके, असं कर, तू तिकडेच आहे, आल्यावर मला रिंग कर. ओके ओके बाय. पल्लवी, 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 पल्लवी. आता तर निसट टाकामध्ये पकडा. सुट्टी काय पाहिजे लक्षात ठेवा.
चल चल. आज किती वर्षांनी घराला घरपण आल्यासारखं वाटतंय. माझं आणि अशोकचं पहिल्यासारखं वागणं खरंच वंशिकाने जणू जादूच केलीये. वंशिका जरा सांभाळून आरामात हा. वंशिका वंशिका काय झालं? का लागलंय तुला? वंशिका अगं बोल ना काहीतरी. काय काकू झालं काकू हिला? काकू शी इज ऑल राईट. अगं पण कसं लागलं? कुठे धडपडलीस? घामाला? खांबाला हं. कोणत्या डॉक्टरांकडे नेलं का तिला? नेलं ना डॉक्टर मोकाशी. डॉक्टर मोकाशीच का? हा. दुसरं कोणी मिळालं नाही का तुम्हाला? तो तरीच्या जन्माआधीपासूनच तिच्या जीवावर उठलाय. हं? काही नाही. आणि तू कोण? मी रोहित. आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत. तूही हा. धडपडलास का? नाही मी नाही धडपडलो. ही धडपडली. हिला मी सावरला, डॉक्टरकडे नेला आणि इकडे आणला. अगं आई मला काही लागलेलं नाहीये. ठीक आहे मी हं. आता. आणि मी रोहित एकाच कॉलेजमध्ये आहोत. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं हा. वाटतंय. तू हिच्याबरोबर नाटकात होता Correct, correct. बरं तू काय खाणार का? नाही मला फार उशीर झालाय. मी निघतो. बाय. Bye, नमस्कार निघ करतो. बाय. ए हा पाया का पडला? जाऊ दे ना. आई मी आराम करायला जाऊ. हो बर. नीट हा हळूच. याला अवॉर्ड मिळाला तोच ना हा. पण हा पाया का पडला? वंशिकालाच विचारायला पाहिजे. वंशिका कानी कपाळी ओढून सांगत होतो त्या मुलीशी लग्न करू नका, त्या मुलीशी लग्न करू नका, पण नाही ऐकत तुम्ही. कारण तुम्ही प्रेमात पडला होतात ना. प्रेमात. आणि मी जे सांगत होतो त्याच्या उलटच करत होतात. पण बाबा पल्लवीचं माझ्याशी किंवा माझं पल्लवीशी कधीच भांडण नव्हतं. मग प्रेमानं समजावून सांगायचं ना तिला, पटवून सांगायचं की पहिली मुलगी होणं किती अपमानाचं असतं. खरं म्हणजे मला तिला मारायचंच नव्हतं. पण रागाच्या भरात घडलं ना बाबा. रागाच्या भरात घडलं ना रागाच्या भरात. हो. मग तिथे बदलता येत नाही आपल्याला. बदलता येतं का? मग पुढचं नीट कर ना. नाव काय तिचं? वंशिका पटवर्धन. वंशिका पटवर्धन. पल्लवीची मैत्रीण होती ती. बर. राहते कुठे? बॅकग्राऊंड काय तिचं? पटवर्धन. गोपाळ पटवर्धनांची नात आहे ती. सामान्य कुटुंब आहे. आपण एकदा भेटलात तरी काम होऊन जाईल. पल्लवी पडवळची आत्महत्या? हा रोहित बोल. हा वंशिका न्यूज वाचलीस? हो वाचली. अरे पल्लवीने आत्महत्या केलेली नाहीये. अरे माझ्या समोर सतीशने तिला मारलंय. तिचा मर्डर केलाय पल्लवीने. हे बघ वंशिका, एक तरी सगळं विसरून जा, नाहीतर सगळ्यांना कळेल असं काहीतरी कर. म्हणजे? हे बघ वंशिका, आमदार पडवळ्याच्या मुलाने खून केलाय. कळतं ना तुला? त्याच्या विरुद्ध उभं राहणं सोपी गोष्ट नाही. त्यातून तुला कोणाचीही साथ मिळणार नाही. नुकताच खर्च व्यवस्थित होत चाललंय, तेही बिघडू शकतं. आणि घरच्यांची साथ नसेल तर? तू साथ देशील? हो, पण अंतिम विजयाची गॅरंटी नाही. निकाल त्यांच्या बाजूने सुद्धा लागू शकतो. हरण्याच्या भीतीने मी लढणं सोडणार नाही रोहित. तसं असतं ना तर झाशीच्या लक्ष्मीबाईंनी घोड्यावर कधी टाचच मारली नसती. मला माहितीये मी अंधारात उडी घेते, पण सत्य आणि निष्ठेच्या बळाला सूर्याचं तेज असतं. काळोखाला चिरण्याचं सामर्थ्य असतं. हा ग्रहण काळ म्हणूया आणि येणाऱ्या संकटांना तोंड देऊया. सूर्याच्या सातत्याने, ध्रुवाच्या निष्ठेने आणि चाणक्याच्या आत्मविश्वासाने हा अंधार दूर होईलच. तोपर्यंतच फक्त त्रास, यातना, नंतर फक्त विजयाचा जल्लोष. वंशिका, तू तयार राहा. मी 10 मिनिटात पोहोचतो. आपण पोलीस स्टेशन मध्ये जातोय. येस. यस वंशिका, यस. अगं वंशिका, कुठे निघालीस? कॉलेजला. कॉलेज?
अगं इतकं लागलं असतं ना, काही गरज नाहीये कॉलेजला जायची. अगं अर्जंट काम आहे, रोहितचा फोन आला होता, तो पण पोहोचतोय. अगं पण इतकं लागलं असतं ना. माय स्वीट मम्मा, बाहेर जाताना असं अडवायचं नसतं, हो ना? बाय. हो ताई 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 थांबा. तुम्हाला भेटायला बाहेर काय नाव त्याचं? हा, रोहित म्हणून भेटायला आले. बघ तो पोहोचला पण. मी निघते. बरं मी काय म्हणते, थोडं खाऊन तरी जा. कॅन्टीन मध्ये खाईन मी. बाय. ताईची ना पोरीची ना, खूप काळजी आहे ग मला. नेहमीच गाई असते. नमस्कार हवालदार साहेब. पैस बरं इन्स्पेक्टर साहेब नाहीत का? हवालदार साहेब, ते आज आम्ही पेपरमध्ये न्यूज वाचली. हा हा आमदार पटवाळच्या सुनेने आत्महत्या केली. त्या संदर्भात तिला काहीतरी बोलायचं आहे. वंशिका, हा बोला. मी वंशिका. आमदार पडवळ आहेत, त्यांचा मुलगा सतीश पडवळ यांनी त्यांची बायको पल्लवीचा खून केलाय गळा दाबून, आणि त्याची आय विटनेस मी स्वतः आहे. त्या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला मिळालेला आहे. त्यामध्ये आत्महत्या केलेली आहे असं सिद्ध झालेलं आहे. हे खोट आहे, कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले. त्याने पल्लवीचा खून केलाय, ते पण गळा हो का? दाबून. मग साहेब आल्यानंतर तुम्ही या, मी त्यांना कळवतो. या तुम्ही. ठीक आहे, ते आपल्याला कळवतात नंतर. ओके, चल. ओके. हॅलो. काय ना आपली ही पोलीस यंत्रणा सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, खरंच आहे ते. काही ठराविक लोकांच्या चुकीमुळे पूर्ण यंत्रणेला दोष देऊ नको. खरं तर दोष आपल्यासारख्या लोकांचाच जास्त आहे. आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, दडपून न जाता मार्ग शोधला पाहिजे, लढून. अरे पण पोलिसांना कळलं नसेल का की आत्महत्याचा रिपोर्ट खोटा होता? असल्याने काय न्याय मागायचा आहे, सांग ना. असल्यांकडेच न्याय मागायचा, असल्यांसोबतच लढायचं. पण मला हे सांग, माणूस खून कसा काय करू शकतो आपल्या जीवाभावाच्या माणसाचा? तेच मला पण वाटतं. पण मी काय म्हणतो, तू या रागावर नियंत्रण ठेव. हा रागच आपल्याला या लढ्यात कामी येणार आहे. रागावर नियंत्रण हवं, पण फक्त विचार करण्यापुरतंच. पुढे जर लढायचं असेल तर हा रागच आपल्याला कामी येतो, कळलं? खरंच माणूस कसा खून करू शकतो रे आपल्या जीवाभावाच्या माणसाचा? मला अजून एक भीती वाटते. भीती कसली? मी जे हे पाऊल उचललंय, तुला माझे घरचे प्रॉब्लेम्स माहितीच आहेत. कसं काय करू शकणार रे? हे बघ वंशिका, तुझ्या घरचे समज गैरसमज असा विचार करू नकोस. कदाचित असा विचार कर की तू आज खंबीरपणे लढते, सत्यासाठी लढते. हे बघून तुझ्या घरच्यांना आनंद होईल, त्यातून तुझे आजोबा जवळ येतील. आणि तुला सांगतो ना, घरच्यांची साथ असेल ना, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरोबर आहे ना? का असतेस? नाही रे, नकळतपणे का होईना, पण तू आजोबांना गृहीत धरलंस. तुला कळलं की विरोध त्यांचाच आहे म्हणून. Did I hurt you? नो, नाही. वंशिका, किती लवकर तू मॅच्युअर्डपणे बोलायला लागले. पण एवढा विचार करू नको, ओके? चल. थँक्स रोहित. थँक्स फॉर व्हॉट? असंच
असंच नाही, या थँक्सचं मला फार टेन्शन येतं. काय असतं, थँक्स असं म्हटलं की ओके बाय थँक्स, आता माझं काम झालं, असा सुद्धा होतो. हा, नाही रे, आय नीड यू. कम ऑन. वंशिका, या घरात अजून परत कोण पोलीस स्टेशन मध्ये गेलं नव्हतं. तू पायरी सोडलीस, तू गेली ते पोलीस स्टेशन मध्ये. आणि कुणाबद्दल तू कंप्लेंट करतोस? हा, तुला काय वाटतं या घरात कोण जा विचार करणार नाही आहे? आमदार पटवर्धन यांच्या विरुद्ध तक्रार करायची हिंमत कशी काय झाली तुझी? त्यांचे माझे जुने संबंध आहे, चांगले व्यक्ती आहेत ते, म्हणून ते माझ्याकडे आले. यांच्या जागी कोणी दुसरं असतं तर अहो जाऊ द्या गोपाळराव, कशाला एवढं रागवताय? अहो तुमची नात ती आमची नात. झाला असेल थोडा गैरसमज तिचा, आपण समजूत काढूया. तुम्ही काढा, मी काढतो. काय बेटा, ठीक बोलतोय ना? खरं म्हणजे आमच्या सुनेच्या अशा अकस्मात जाण्याने आम्ही भांबावून गेलो आहोत. काहीच सुचत नाही आम्हाला. त्यात पुन्हा हे काय हरकत नाही, आपण समजून सांगूया तिला. बेटा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? हो, माझ्या डोळ्यासमोर तिने प्राण सोडलेत. सतीशने माझ्या डोळ्यासमोर तिचा गळा दाबलाय. गप्पस. अरे मी नाही गप्प बसणार. ती आई होणार होती, पण एका मुलीची आई होणार होती, म्हणून मारून टाकलं तिला. जीभ सांभाळ तुझी वंशिका, पुन्हा बोललीस तर जीभ हासरून टाकणार तुझी. पण आबा ती खरं बोलते. काय रे, तू कोण? हा, तुला काय संबंध या गोष्टीचे? तुला या घरात येण्याचा हक्क कोणी दिला? चालता हो इथून. आबा तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही फक्त विरोधाला विरोध करताय? तसंही आता तुम्ही तिची बाजू घ्यायला पाहिजे, पण तुम्ही फक्त तुमचा मोठेपणा मिळवण्याकरता तिला खाली पाडताय. शटाप रोहित, ते माझे आजोबा आहेत, त्यांना मला काहीही बोलण्याचा हक्क आहे, पण तुला त्यांचा अपमान करण्याचा हक्क नाहीये. अगं पण वंशिका, प्लीज तू इकडनं जा, प्लीज जा. आजोबा, रोहितच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण मी पल्लवीला न्याय मिळवून देणारच. तिच्यासाठी मी लढणारच. त्या गुन्हेगाराला शिक्षा होईलच. बरोबरच आहे. तू काय ऐकणार आमचं? अरे बंडखोरीचा जन्म झालाय ना तुझा. गोपाळराव, आम्ही आमच्या परीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या उपर तुमची मर्जी. आम्ही आमची बाजू सांभाळूच हो. येतो आम्ही. अरे मी म्हणतो त्या आमदारी स्वतःची सुनाला मारलं, त्या तुला काय घेणं देणं? तुझा काय संबंध आहे त्यात मध्ये पडण्याचा? हा, अरे ज्याला अधिकार आहे त्याला करू दे ना. ज्याची भीती होती तेच घडलं. आता यापुढे मी सांगेल तेच घडलं पाहिजे या घरात. उद्यापासून वंशिकाचा घरात बाहेर पडणं बंद. आता तिचं लवकरात लवकर लग्न लावणं तुमची जबाबदारी आहे. आणि ताबडतोब त्या पोलीस स्टेशन मधली कंप्लेंट मागा घे. झालं झालं मनासारखं. हे जवळ होतं तुम्हाला बंडखोरी, आता उधळा मुक्त पडत. हिच्या जन्मामुळेच संकटाची सुरुवात होती. मला शिकवते वंशिका पटवर्धन हे नाव पोलीस स्टेशन मध्ये पेढ्यान पेढ्याची आमची इज्जत मातीमध्ये मिळवली. अरे हे बघ ना, तुझा माझा काही संबंध आहे ना दुश्मनी. ना पल्लवी तुझी बहीण होती, ना वंशिका तुझी कुणी लागते कायद्याने. तरी पण तू या लफड्यात पडलास. तुला बाजूला करणं मला शक्य आहे, पण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. कळलं? म्हणजे तुम्ही गुन्हा केला. जेव्हा आम्ही पटवर्धनांच्या घरी गेलो, याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही गुन्हा केला. वंशिकावर मला माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे.
पण तरी आज मला तिचा अभिमान वाटतो. हं? तिनं अपमान करून घरातून हाकलून दिलं तरी तो एक चपकारा होता तुमच्यासारख्या लोकांसाठी. नव्या पिढीला नाव ठेवताना विचार करायला लावणारं वागणं होतं तिचं. रोहित, हे बघ, तुझं अख्खं आयुष्य तुझ्या समोर पडलंय. या पुढे काय कोर्टातल्या तारखा घेत घेत आम्ही अख्खं आयुष्य काढू रे. पण तुझं काय? हं? मी सांगतो तसं कर. त्या वंशिकाला समजाव तुझ्या. हं? म्हणावं गप्प बस. झालं गेलं तर गंगेला मिळालं काय. ठीक आहे. आम्हाला वाटलंच होतं तुम्ही फार समजूतदार आहात म्हणून. आज पाहिजे ते देऊ आम्ही तुम्हाला. मागा काय मागायचे ते. पल्लवीच्या मुलीचा जन्म देऊ शकता तुम्ही? आम्ही मान्य केलं, आमची चूक झाली. चूक चूक ही माणसाच्या हातून होतेच. असं म्हटलं की माणूस चुका करायला परत मोकळा. माझ्याकडून चूक झाली असं म्हणून झालेल्या गोष्टी परत बदलता येत नाही. तुम्हाला स्वतःच्या जीवनाचा आलेख बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण दुसऱ्याच्या जीवनाचा आलेख रेखाटण्या आधीच पुसण्याचा अधिकार मानवाला नाही, आणि तो नसावा. एकाच वेळी 2 जीवाची हत्या केली आहे तुमच्या मुलानं आमदार साहेब. त्याला शिक्षा ही होणारच. मी हे होऊ देणार नाही. करा, प्रयत्न करा, तुमची पूर्ण ताकद लावा. लावणार, सगळी ताकद लावणार. तुझ्यासारख्या घुंगाड्यासमोर हार पत्करणार नाही मी. नाही, तुम्ही हार मानू नका. तुम्ही लढा. तुम्ही जर हार मानलीत किंवा कोर्टाने दिलेली शिक्षा तुम्ही मान्य केली तरी फार सोपी सुटका होईल तुमच्यासाठी. म्हणून तुम्ही लढा. कारण जो त्रास पल्लवीला झाला, वंचिकाला झाला, त्याच्यापेक्षा 10 पट त्रास तुम्हाला सहन करायचा आहे. लक्षात ठेवा. ती मेल्याशिवाय या गुन्ह्यातून सुटका नाही. हे बघ आई, तू अशी रडू नकोस ग. तू अशी रडत राहिल्याने मी माझा निर्णय मागे घेणार नाहीये. वंशिका, पण तू असं का वागतेस? अगं तू समजून घे ना मला. आजी तू तरी सांग ना. अगं हे बघ आई, अगं सतीशने खून केलाय. एका जीवाला जन्म घेण्या अगोदरच ठार मारलंय. खून केलाय त्याने फक्त मुलगी जन्माला येणार म्हणून. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. पल्लवीला न्याय हवाय, न्याय हवाय तिला, आणि तो मी मिळवून देणारच. मी मागे हटणार नाही. वंशिका, वंशिका, वंशिका ऐक माझं. वंशिका, तू कुठेही जाणार नाहीयेस. मी जाणार आहे. वंशिका, तुला तुझ्या मर्जीनुसार वागायचं असेल तर या गोपाळ पाटवर्यांच्या घरात तुला जागा नाही. बाबा, या घरामध्ये फक्त माझा शब्द चालतो. आणि तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणेच वागायचं असेल तर चालती व घरातनं. मी जाणारच आहे. नाहीतरी ह्या घरात माझी कधीच हत्या झाली होती. तुमच्या मनातून तुम्ही मला कधीच मारलं होतं. गर्भहत्येसारखं दुसरं पाप नाही जगात. आणि जन्माला येण्या अगोदरच जीवाला मारून टाकणाऱ्या या खुनी माणसाच्या घरात मला राहायचं नाहीये. वंशिका ऐक माझं. घरात ठीक आहे साहेब. हं. इन्स्पेक्टर, सतीश परवायचं काय झालं? अजून सबळ पुरावा मिळालेला नाही. अजून? म्हणजे आय विटनेस हा सबळ पुराव्यात मोडत नाही तर? तुला उत्तर द्यायला तू कोण? या देशाचा जागरूक नागरिक. हे जागरूक नागरिक, एक कानाखाली वाजवली ना मग कळेल तुला. हे
बघा इन्स्पेक्टर साहेब, बाकीच्या गोष्टी जाऊ द्यात, पण केसचं काय झालं तेवढं मला सांगा. आमचं काम चालू आहे, सांगितलं ना म्हणजे याचा तुला. अर्थ तुम्ही आमदारांना विकला गेलात. जेव्हा आम्ही ते तक्रार नोंदून गेलो होतो तेव्हा आमदार आमची घरी वाट बघत बसला होता. वा इन्स्पेक्टर साहेब वा, हवालदार, आणलं तुम्हाला. काय म्हणजे इतकी फास्ट सर्व्हिस. फक्त पोलीस आणि कायदा सोडला तर बाकी सगळं परफेक्ट. घे. आत घ्यायला. आम्हाला काय आत टाकणार? आम्हाला काय आत टाकणार? आम्ही न्याय मागायला आलो ना, आम्हाला आत टाकणार. आणि ज्यांनी गुन्हा केला ते सर्रास बाहेर फिरतायत. हे पोट्या बघ, डोकं फिरवू नको. मला डोकं असेल ना तर गुन्हेगाराला पकडण्यासाठी वापराल, त्यांना पळवण्यासाठी नाही. तुला दाखवतो आता मी पोलिसांच्या हिसका काय होते. कॅमेरा डाऊन करा, कॅमेरा डाऊन करा. थँक्यू. वंचिकाने सतीश पडवायला खून करताना बघितलंय. 24 तासाच्या आत तो कस्टडीत पाहिजे, नाहीतर लक्षात ठेवा. चला 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 यार, चांगलं पुढे मिळाला. बरोबर सर. हा येस. हॅलो. चल बसूया. काय झालं? रोहित, माझ्यासाठी राहण्याची व्यवस्था कर. मी घर सोडून आली आहे. घर सोडून आली का? अरे म्हणून मी घर सोडून आली आहे. सगळं विचित्रच आहे. परत ते जाऊ दे, त्या घरच्या गोष्टी आपण नंतर बोलूया. आधी बाहेरच्या शत्रूला नामोहरम करूया, नंतर हे बघूया. चल कम ऑन. कम ऑन. अरे पण तू काय एवढा एक्साइट आहेस? एक्साइट म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो पूर्ण प्लॅनिंग करून. त्या इन्स्पेक्टरला असा धडा शिकवलाय ना, या जन्मात काय पुढच्या जन्मात सुद्धा विसरणार नाही. म्हणजे मलाच काय, सर्वसामान्य माणसाला सुद्धा आयुष्यात कधीच प्रॉब्लेम करणार नाही. खरंच? मग काय, सगळ्या मीडियाला सोबत घेऊन गेलो होतो. म्हटलं आत्ता बोल बोल. मग हा काय करायला लागला. तुला सांगतो वंशिका, मीडियाने अतिशय सुंदर साथ दिली. म्हणून आता माझ्या मनात काहीतरी प्लॅनिंग आलंय. प्लॅनिंग? प्लॅनिंग म्हणजे तुला कसं वाटतं ते सांग. म्हणजे काय करायचं माहितीये का? कळलं? ही प्रेस कॉन्फरन्स व्हायलाच पाहिजे. ओके ओके. डन. चल चल. रोहित, न घरचे सोबत आहेत, न मित्र, न समाज, न पोलीस, पण तू एकटाच सगळ्यांपेक्षा मोलाचा आहेस मला. चल, तुझ्या या उपकाराची परतफेड नाही करता येणार मला. मला माफ कर रोहित. वंशिका, आले. हरी अप यार. आता काय होणार? आता काय होणार? देव आहे मी देव आहे का? मला विचारतोस आता काय होणार? काय सांगणार मी, काय होणार? जेव्हा एकीला मारलंस तेव्हा दुसरीलाही मारून टाकायचं होतंस. तुम्हीच म्हणालात सामान्य मुलगी मॅनेज करताय. इतर घर सोडून निघून गेली, बापाच्या विरुद्ध लढते. केस फारच कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे सतीश.
आता नक्की काय करायचं याचा विचार कर. मारून टाकू का तिला? आ? अरे आम्ही म्हणालो होतो विचार कर, अविचार कर असं म्हणालो नाही रे. अरे डोकं काय गहाण ठेवलंयस का? अरे प्रेस, पोलीस, जनता सगळ्यांना कळलंय. सतीशराव सगळ्यांना कळलंय. आता वंशिका तर सोडा, त्या रोहितला जरी धक्का लागला ना तर सगळं आपल्यावर येईल. आहेच कुठे? आता उलट करा, त्या दोघांनाही जपा. त्यांना काही झालं तरी सगळे आरोप आपल्यावर उलटतील. काही कळतंय काय? जाऊ द्या, आम्ही बघतो काय करायचं ते. प्रेस कॉन्फरन्स कधी आहे? आजच संध्याकाळी. मी रोहित देव. माझी आणि वंशिकाची मैत्री नाटकाच्या वेडापायी झाली. नाटक हे एक वेड आहे असं समजून जीवन जगणारे आम्ही. पण जीवनात अशा एका घटनेला समोर गेलो जिथे आम्हाला कळलं की जीवनाच्या रंगमंचावर अनेक नाटकं चाललेली आहेत. त्यात निर्डावलेली कलाकार आहे. पण जेव्हा सत्याशी मुकाबला होतो तेव्हा त्या कलाकाराच्या चेहऱ्यावरचा मुखवटा ओरबडून काढावा लागतो. त्यासाठी 8 तास, फक्त त्यासाठी. मी वंशिका. सध्या तरी माझी एवढीच ओळख आहे. आपण जन्म कोणत्या घरात घ्यावा हे आपल्या हातात नसतं. पण मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण माझा जन्म सोनाली पटवर्धन यांच्या पोटी झालाय. माझ्या आईने ठरवलं म्हणून माझा जन्म झाला. पण पल्लवीच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलीचं हे भाग्य नव्हतं. तिचा जन्म व्हावा म्हणून व्याकुळ झालेल्या पल्लवीला तिचा जीव गमवावा लागला. नवऱ्याचं प्रेम होतं, पण पहिली मुलगी म्हणून ती घराण्याची परंपरा मोडणार होती. एक गुन्हा करणार होती, म्हणून तिला मारून टाकण्यात आलं. जन्म घेण्या अगोदरच एका जीवाला हुंकार घेण्या अगोदरच मारून टाकलं. आज जग खूप पुढे गेलंय, पण परंपरेची चौकट तिथेच आहे, अजून तिथेच आहे. पुरुषाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा सन्मान मानवला जातो, आणि मुलीला जन्म देणं म्हणजे काय दुःखद घटना? जीवनाच्या प्रत्येक वळणावर ओरबाडून घेतलं जातं स्त्रीत्व. मुलगी म्हणून परंपरा सांभाळ, बहीण म्हणून माया कर, बायको म्हणून सर्वस्व दे, आणि आई म्हणून आयुष्य वेच. पण जन्माला मात्र पुरुषालाच घाल. बायको हवी म्हणून मुलगी जन्माला यावी, पण ती आपल्या घरी नाही, दुसऱ्यांच्या घरी. प्रथम मुलगा झाला म्हणजे आईला ही धन्यता, वंशाला दिवा मिळाला. पण कुठला वंश? तुम्ही कुठल्या वंशाचे आहात माहितीये तुम्हाला? तुम्हाला वडिलांचं नाव माहिती असेल, आजोबांचं नाव माहिती असेल, पण तुमचे पणजोबा, खापर पणजोबा, त्यांचे नाव, वंश, घराणं काही माहितीये? मग जर वंशच माहिती नाहीये, मग वंशाला दिवा हवा हा अट्टहास कशाला? जन्माला येणारा जीव जगवा आणि जगू द्या. सतीश पटवळ, तुम्ही पल्लवीला मारून टाकलं तेव्हा तुम्हाला हाक ऐकू नाही आली? तुमच्या गोड बाळाची. बाबा, तेव्हा ते बाळ मुलगा नव्हतं की मुलगी नव्हतं, तेव्हा घरातलं फूल होतं.
ज्या ज्या घरात गर्भलिंग म्हणून परीक्षा केलीये त्या त्या घराला एक शाप मिळालाय. मुलीचा जन्म म्हणजे लक्ष्मीचं आगमन. तुम्ही संपवलंय तिला. अहो तिच्या बोबड्या बोलाने ममत्व लाभलं असतं. तुम्ही जेव्हा तिला मारलं तेव्हाच माया संपली. तिच्या हसण्याने घर आनंदाने भरलं असतं. प्रेत गाडलेल्या घरात आनंद. तिचं घरादारावरचं प्रेम शापात बदलच ना ते. माफ करा पण या शापातून मुक्ती नाही. आयुष्यभर जळत राहावं लागेल पण मुक्ती नाही. मी कोर्टात सतीशने केलेल्या गुन्ह्याची तपशीलवार माहिती देईन. पल्लवीला न्याय मिळवूनच देईन. बस तुमची साथ हवी. वंशिका, मला तुझा अभिमान वाटतो. खरंच अभिमान वाटतो. तू होतास म्हणून सगळं हे शक्य झालं. पण तुला काय वाटतं न्याय मिळेल पल्लवीला? यश नक्की मिळेल. कारण न्यूज मधनं प्रत्येक घराला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक दाराला सत्य काय ते कळलंय. वंशिका, समाजाची अजून एवढी मृत अवस्था नाही. यश नक्की मिळेल. ते तर मिळायलाच हवं. त्याच्यासाठी घरादाराला तिलांजली दिलीये मी. माझ्या आई आणि आजीला सोडून आले मी. हॅलो, हा बोल. काय खरं आहे? ग्रेट यार. ओके ओके ओके, बाय बाय. वंशिका, गुड न्यूज आहे. सतीशला अटक झाली. काय? वंशिका, सतीशला अटक झाली. पल्लवी, दुःख व्यक्त करू की आनंद हेच कळत नाहीये. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. चल. वंशिका, 2 वाजता फोन घे. आता काय झालं? आता पल्लवीला न्याय मिळालाय. कोर्टात त्याला उद्या शिक्षा पण होईल. तू अतिशय ग्रेट काम केलंय. त्यासाठी तुला हे अभिनंदन करतायत. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. आता सगळ्यांनाच बोलायचं असणार रे. यू आर ग्रेट. आम्हाला तुमचा अभिमान आहे. पण त्यावेळेस कुठे होते ते? ज्यावेळेस पल्लवीचा दिवसाढवळ्यात खून करण्यात आला त्यावेळेस कुठे होते? ज्यावेळेस मला माझ्या घरातून बाहेर पडावं लागलं. अभिनंदन म्हणे. मला नकोय असला खोटे आपलेपणा. वंशिका, तू ग्रेट आहेस म्हणून इतरही ग्रेट असतील, तसाच विचार करतील अशातला भाग नाही. 100तला काय 1000तलाच असा एखादा माणूस असतो की जो स्वतःच्या जीवावर उदारून दुसऱ्यांना मदत करतो. ही सगळी सर्वसामान्य माणसं आहेत ग. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे कामं नाही करू शकत, नाही विचार करू शकत. त्यासाठी एक वेळ लागतो, वेळ.
आणि या सर्वसामान्य माणसांना तर वेळ सुद्धा परवडत नाही. पण तुला सांगतो वंशिका, जेव्हा आपल्यापैकी एखादा माणूस असं धाडसाचं काम करतो ना, तेव्हा त्या माणसाला फोन करून त्या धाडसाचं कौतुक करायचं हेच खूप असतं त्यांच्यासाठी. हेच खूप मोठं धाडस असतं त्यांच्यासाठी. म्हणून सांगतो वंशिका, हे फोन घे, त्या धाडसाचं कौतुक कर. होऊ शकते की यातनच उद्या एखाद्या वंशिकेची ठिणगी पडेल. असं कसं बोलू शकतोस तू? यू आर ग्रेट. काय वंशिका, जेव्हा आपण आपल्या दृष्टीने समोरच्या माणसाकडे बघतो ना, तेव्हा आपल्याला त्याचा राग येतो. पण जेव्हा आपण त्या माणसाच्या भूमिकेत शिरतो, त्या माणसाची भूमिका जगतो, तेव्हा आपण त्या माणसाकडे बघतो ना, तेव्हा त्या माणसाचा राग नाही, त्याची आपल्याला दया येते. दया. मी नक्की तसं वागण्याचा प्रयत्न करेन. पण आता उशीर झालाय. आता उद्याची तयारी कर, पण मानसिक. हा हो. ए कोण मस्त. हॅलो. वंशिका पटवर्धन यांच्या साक्षी अनुसार सतीश पडवळ यांना गर्भलिंग चिकित्सा केल्याचा आणि पल्लवी पडवळ यांचा खून केल्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. मिस्टर गोपाळ पटवर्धन, तुमच्या नातीनं या प्रकरणामध्ये न भूतो न भविष्यती असं यश मिळवलंय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमदार पडवळबद्दल तुमचे काय विचार आहेत? हे बघा, मी आमदार आहे. आमदार म्हणजे जनतेचा सेवक, जनतेने निवडून दिलेला, आणि माझ्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. माझा मुलगा झाला म्हणून काय झालं? त्याने जर गुन्हा केला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. कायद्यानं त्याला शिक्षा होते, हे त्याचंच फळ आहे. मला असं सांगायचंय की माझ्या नातीचा मला अभिमान वाटतो. पटवर्धन घराण्याचं नाव तिने साता समुद्रापलीकडे नेलंय. आम्ही असं ऐकलं की तुम्ही तुमच्या मुलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. खोट आहे हे खोट आहे. हे तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो. ही विरोधी पक्षाची चाल आहे. गुन्हेगार असला म्हणून काय झालं? तो शेवटी माझा मुलगा आहे. एक बाप म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते करण्याचा मी प्रयत्न केला, पण हे खोट आहे की मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. कारण तसं असतं तर मी आज इथं तुमच्या समोर, या मीडिया समोर आलो नसतो. माझ्या मुलानं जो गुन्हा केला त्याला त्याची मिळालेली शिक्षा ही योग्यच आहे. बस यापुढे मला काही बोलायचं नाही. नमस्कार. या देवीला माझा मनापासून नमस्कार. पटवर्धन सर, आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार. थँक्यू पटवर्धन साहेब. थँक्यू. वंशिका, मला माफ कर. आबा, असं नका म्हणू. हे हात आशीर्वाद देण्यासाठी आहेत. बघितलं, स्त्री चांगली मुलगी आहे जानकी. आज आपल्या घराण्याचं नाव साता समुद्रापलीकडे येऊन गेली, पण मी तिला खूप छळलं. मला हिला माफ करायला सांग. असं नका म्हणू आबा, मला आशीर्वाद दे. सुखी राहा, सुखी राहा. काय रोहित? नाही आबा, तुम्ही फार मोठे आहात. मला फक्त आशीर्वाद द्या. अरे बाबा, पण त्यासाठी तुला 7 फेरे घ्यावे लागतील. तयारी का तुझी? अरे लाजली. बरं, आई वडिलांना कधी बोलवतोयस? लगेच. चांगल्या कामाला उशीर नको. गेलो आणि आलो. वंशिका, तू असं वागूच शकत नाहीस. तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीस. अगं, तू असं कसं वागू शकतेस? तुझ्या जीवनावर जेवढा तुझा अधिकार आहे तेवढा आमचा पण अधिकार आहे. मला जन्माला येण्याआधीच मारण्याचा कट रचलात, तेव्हाच हक्क संपला होता तुमचा. हा हक्क मी तुम्हाला दिलाच नाही. मला या जगात यायचं होतं, जगायचं होतं, तुमच्या आशीर्वादाने चांगलं कार्य करायचं होतं. पण जेव्हा मी स्त्री म्हणून जन्माला येणार म्हणून मारलं, आता का रडता? स्त्री म्हणून हत्या समाजात होत राहिली तर तुमच्यासारखाच पश्चाताप होईल सगळ्यांना. विज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करा. समाजाची उन्नती तेव्हाच होईल जेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्या जन्माचा आलेख समान असेल. हा आलेख मोडू नका. देवाचं दान खोडू नका. ज्याला तुम्ही जीवन देता ते जीवन सांभाळण्याची तुमच्यात हिंमत नसेल तर त्याची हत्या करण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही.